माजी खासदार संजय काका पाटील यांचा भाजपसोबत संपर्क वाढल्याचं खरं आहे, मात्र त्यांना भाजपमध्ये घेण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती सुनेत्रा पवार हे दोघे घेतील। आज त्यांच्याबाबत काही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलंय। पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय काका पाटील हे उभाटा शिवसेनेचे नाहीत, शरद पवार राष्ट्रवादीचे नाहीत, ते अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत। सहयोगी पक्षातील एक नेते असल्यामुळे भेटणे, कार्यक्रमांना जाणे होत असतं। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत ते। संजय काका हे भाजपचे नेते होते। विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या काही उमेदवारांची अदलाबदल केली होती, त्यात ते तिकडे गेले। तासगावची सीट अजितदादांची असल्यामुळे त्यांना तिथे मनाविरुद्ध लढावं लागलं। लढल्यानंतर ते त्यांचे नेते झाले, मात्र त्यांना तिकडे करमत नाही का, इकडे आणायचं का, याबाबत आता देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा वहिनी ठरवतील। विधान परिषदेसाठी संजय काकांच्या नावाची शिफारस केली आहे का, यावर बोलताना ते म्हणाले, ते अजून भाजपमध्येच आलेले नाहीत, शिफारशीचा प्रश्नच येत नसल्याचं पालकमंत्री पाटील यांनी सांगितलंय। दरम्यान सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक 12 मे रोजी जाहीर होऊ शकते, असंही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलंय। महिलांचा महायुतीतला राबता वाढला आहे, हे काही चुकीचं नाही। त्या राबत्यामधून प्रवेश कधी व्हायचा हे माननीय देवेंद्रजी ठरवतील, पण मुळात ते उभाटाचे नाही आहेत आणि शरद पवारांचे नाही आहेत, ते अजितदादांचेच असल्यामुळे, सहयोगी पक्षातला एक भाग असल्यामुळे, सहयोगी पक्षातला एक नेता बीजेपीत कधी येते नंतर सहयोगी पक्षातला एक नेता म्हणून वारंवार मला त्यांना भेटावंच लागेल, बोलवावं लागेल। त्याने दादा चला किंवा कोटे मागायला तर जावंच लागेल। ते इतके वर्ष होते ना बीजेपीमध्ये, त्यामुळे त्यांची जवळीक आमच्याशी राहणारच, पण पक्ष म्हणून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। त्यांनी त्यांच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती। आता देवेंद्रजी आणि सुनेत्राबाई ठरवतील की मग त्यांना तिकडे करमत नाही का, मग त्यांना इकडे आणायचं काय, ते दोघे ठरवते। विधान परिषदेसाठी काही शिफारस केली अशी चर्चा आहे त्यांच्या नावाची, 30च्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे असं। ते अजून त्यांच्या पक्षातच येणं झालं नाही तर सुचवणार कसं काय, तो एकदा निर्णय वरच्या स्तरावर कोणाच्या तुमच्यासोबत फोटो व्हायरल झाला, तुमची भेट घेतली मुंबईत वगैरे। नाही, काल तर आम्ही 3-4 दिवस बरोबर होतो की एक फोटो काय 100 फोटो ते तुमचे आहेत का, कसं काय? हा, काका तुमचेच आहेत का? काका हे भारतीय जनता पार्टीचे चांगले नेते होते। निवडणुकांच्या काळामध्ये ज्यावेळेला काही ठिकाणी राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला उमेदवार चांगले हवे होते, त्यावेळेला तिघांनी आपापसात बसून नॉट ओन्ली संजय काका आणि श्रीकांत पाटील तिकडे हे पडले तरी निवडून आले, बडोले, प्रताप चिखलीकर, अशा बऱ्याच जणांना एकमेकाला एक्सचेंज केला। पण ती महायुती म्हणून एक पक्ष आहे म्हणून रचना झाल्यामुळे तर इतकी संख्या आली। तर त्यामुळे वर्षानुवर्ष बीजेपीचा नेता असणाऱ्या संजय काकांना त्यांच्या मनाविरुद्ध तासगावमध्ये सीट अजितदादांकडे आहे, त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, तू लढ असं म्हणलं, तो लढला। आता लढल्यानंतर तो त्यांचा नेता झाला। तर एकदा दोघांनी, काय एकट्या देवेंद्रजींनी निर्णय करता येणार नाही, देवेंद्रजींचं ते कल्चरही नाही, ते सुनेत्राबाईंशी बोलतील की बा ते तिथे रमत नाही आहेत, असं ते अजून ते रमत नाहीत वगैरे सगळे झाले नाही, पण त्यांना घेऊ का आम्ही पुन्हा, मग बहिणी बोलली की घ्या, ताटात काय आणि वाटीत काय, पण आता याच्यातलं काहीच झालेलं नाही। सुनेत्रा वहिनींचे नाही काहीच, आमच्याकडे एकच नेता, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी निर्णय करावा, आणि तो एक नेता एस्टॅब्लिश का झाला तर एवढं मोठं राज्य चालवत असताना पक्षावर इतक्या बारकाईने त्यांचं लक्ष आहे, आणि लक्ष आहे नाही, अनेकांचे पालक आहेत, अनेकांचे गाईड आणि फिलॉसॉफर आहेत, त्यामुळे लोक त्यांना मानतात। असंच कोणी कोणाला मानत नाही। हां,